धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची साक्री तालुक्यातील गारपीटमुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांची घेतली भेट। साक्री ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट देऊन ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांची उडाली झोप। साक्री तालुक्यात गेल्या 2 दिवसापूर्वी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं बरंच नुकसान झालंय। याची दखल घेत धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी साक्री तालुक्यातील कावठे, अष्टाने, पेरेसपूर या गावातील नुकसानग्रस्त बाधित शेतकरी यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक माहितीनुसार 16 गावातील बाधित शेतकरी 3250 असून क्षेत्र 1684 हेक्टर आहे। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी महसूल व कृषी विभागास नियोजन करून तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना साक्री शहरातील ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देऊन पाहणी केली। साक्री ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांची झोप उडाली। ग्रामीण रुग्णालयातील काही त्रुटी, काही तपासणी यंत्र, प्रथमोपचार यंत्र कमीपणा असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच कानोगाडी केली। ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सोयी सुविधा नाहीत, यंत्रसामग्री असून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना पुरेसा उपचार मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, प्रथमोपचार खोली स्लॅबची छत पडण्यासारखी झाली आहे, ती दुरुस्ती का केली नाही, जर कोणाच्या रुग्णाच्या डोक्यावर पडलं तर सर्वात जबाबदार कोण, असा प्रश्न देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केला। तसंच या ठिकाणी बायोमेडिकल डस्टबिनची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे, साफसफाई नाही, रुग्णांना जो कॉन्ट्रॅक्टदार जेवणाची व्यवस्था करतो ते व्यवस्थित भोजन होत नसल्यामुळे त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका असे देखील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी दिले। गेल्या वर्षापूर्वी साक्री ग्रामीण रुग्णालयात केंद्र सरकारची वरून कोर कमिटी चौकशीसाठी आली होती। त्यावेळी ग्रामीण रुग्णालयात बेडवरील गादी, बेड कव्हर व इतर सोयी सुविधा चकाचक नावारूपाला देखाव्यासाठी देखील होत्या। त्या सुखसुविधा काही दिवसांसाठी नावारूपाला होत्या असा प्रश्न रुग्णांना पडतोय। जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी स्वतः बेडची पाहणी करत असताना रुग्णालयातील बेड अत्यंत धूळ खाऊन तुटलेल्या अवस्थेत आढळून आले। काही प्रथमोपचार रूम बंद अवस्थेत दिसले। काही आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांची कानोगाडणी केली। रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे यापुढे अशा प्रकार घडू नये तसे देखील आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। ग्रामीण भागातील रुग्णांना, महिलांना ग्रामीण रुग्णालयात टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होत नाही असं देखील आढळून आलं। ग्रामीण रुग्णालयातील एकूण 18 स्टॉप असल्यावर देखील ग्रामीण भागातील रुग्णांकडे रुग्णालयात पुरेशी दखल न घेता रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं असं दिसून आलं। रुग्णांना मोठमोठे प्राथमिक उपचार घेण्यासाठी धुळे ग्रामीण रुग्णालयात जावं लागतं, प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावं लागतं। साक्री तालुक्यात अपघात झाल्यानंतर वेळेवर रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत। साक्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावरच सोडलं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। साक्री ग्रामीण रुग्णालयातील त्रुटी आढळून आल्यानंतर प्रांताधिकारी रोहन कुवार, साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे, आरोग्य अधिकारी यांना काही त्रुटी सांगून दुरुस्त करून दखल घेण्यात आली। ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी यांनी आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह अचानक भेट दिली। वसतिगृहातील विद्यार्थिनी यांची विचारपूस केली, विद्यार्थिनींच्या काही समस्या जाणून घेतल्या। वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही, पिण्यासाठी पाण्याचे टँकर आणावे लागतात असं देखील सांगण्यात आलं। शाळा, कॉलेज, नर्सिंग कॉलेज हे वसतिगृहातील बरेच अंतरावर असल्यामुळे विद्यार्थिनींना पायी ये-जा करण्यासाठी कठीण वेळ ठरत असल्यामुळे त्यांच्यावर पर्याय काढून सोयी उपलब्ध कराव्यात असं देखील वसतिगृहातील विद्यार्थिनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे समस्या मांडली। वसतिगृहात लायब्ररी उपलब्ध करून द्यावी, स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तक उपलब्ध करून द्यावेत असं देखील विद्यार्थिनींनी यावेळी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना सांगितलं। यावेळी प्रांताधिकारी रोहन कुवार, साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे, सूरज जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे, सूरज जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे, अधिकार पेंढारकर, अप्पर तहसीलदार पिंपळनेर, योगेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी साक्री, मंडळाधिकारी हेमंत लोंढे व ग्राम महसूल अधिकारी यावेळी उपस्थित होते। साक्री तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री।